वंचितचे नेते वसंत मोरे उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते। दुपारी 12 वाजता मुंबईमध्ये ते सदिच्छा भेट घेणार असल्याची माहिती आहे। तर लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ही भेट होणार आहे, त्यामुळे आता या भेटीमागे नेमकं काय दडलं असा सवाल उपस्थित होतोय। वंचितचे नेते वसंत मोरे जे आधी मनसेमध्ये होते, मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी मनसेला रामराम ठोकलेला होता आणि मवियामधून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केल्याचंही दिसून आलेलं होतं, पण त्यांना मवियाकडून उमेदवारी दिली गेली नाही लोकसभेकडून। आणि त्यानंतर आता त्यांना ते निवडणुकीमध्ये सुद्धा उतरले होते, वंचितकडून वंचितमध्ये प्रवेश केला होता आणि आता ते लोकसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते। दुपारी 12 वाजता ही सदिच्छा भेट ते घेणार असल्याचं कळत आहे। त्यामुळे आता या भेटीनंतर त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते बघावं लागेल आणि येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते काही निर्णय तर घेणार नाहीत ना, असाही सवाल यामुळे उपस्थित होतोय। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, वसंत मोरे जे पुण्यातील एक मोठे नेते आहेत, 5-6 वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत आणि मनसेमध्ये एक मोठे नेते होते, पण मनसेला त्यांनी रामराम ठोकला होता। वंचितमध्ये ते सध्या आहेत आणि उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल, वसंत मोरेंची ही जी उद्धव ठाकरेंसोबत भेट होणार आहे त्यामागची नेमकी काय काय कारणं सध्या चर्चिली जात आहेत? खरं तर वसंत मोरे जे आहेत उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन खडकवासला किंवा हडपसर मतदारसंघातून विधानसभा लढवण्याची त्यांची शक्यता आहे। आपण खरं तर पाहिलं की लोकसभा मतदारसंघातून वंचित कडून त्यांनी उमेदवारी घेऊन लोकसभा लढवली होती आणि यानंतर वसंत मोरे यांचा पराभव देखील झाला होता। पुन्हा आता वसंत मोरे जे आहेत ती वंचितची साथ सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत त्याची माहिती समोर येत आहे आणि तर त्यांना विधानसभा लढवण्याची सुद्धा ते लढवणार असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। वसंत मोरे त्यांचा जर प्रभाव पाहिला तर कात्रज परिसरामध्ये त्यांचं कार्य आहे, परंतु लोकसभेमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला होता। या पराभवानंतर ते वंचितची साथ सोडणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। निश्चितच चंद्रशेखर, याविषयीचे अपडेट्स आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता वंचितची साथ सोडून शिवसेना युबीटीचा हात तर धरणार नाही ना वसंत मोरे, अशी चर्चा रंगली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।